MKCL ने दिलेल्या प्रोमो टेबलच्या असेंबली बद्दल हा व्हिडिओ आहे। अशा प्रकारचा प्रोमो टेबल पूर्णपणे असेंबल केल्यानंतर दिसतो। अशा काळ्या बॅग मध्ये त्याचं सामान मिळणार आहे। या बॅग मध्ये एकूण 7 पार्ट्स आहेत जे तुम्हाला इथे दिसतात। MSCIT चा लोगो आणि सगळ्यात मोठा पार्ट असलेल्या पार्टला पूर्णपणे उलट करून तिथे खाचा दिलेले आहेत, त्या स्क्रू ड्रायव्हरने साफ करून घ्यायच्या। एकूण 4 खाचा आहेत, मध्ये 4 छोटे छिद्र सुद्धा आहेत। हे आपल्याला स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने साफ करून घ्यायचे आहेत। ते थोडे मोठे केल्यास त्यामध्ये नट आणि बोल्ट व्यवस्थित बसतात। हे नट बोल्ट्स आणि काही क्लिप्स आणि क्लॅम्प्स दिलेले आहेत। ही क्लॅम्प काळजीपूर्वक लावायची आहे। तिचा 1 सेंटीमीटरचा भाग हा वर ठेवायचा आहे। हे नट आणि स्क्रू ड्रायव्हर्सच्या साहाय्याने लावायचे आहेत। हा बोर्ड जो मेन पार्ट आहे टेबलचा, तो अशा प्रकारे क्लॅम्प्स नट बोल्ट लावून आपण तयार केलेला आहे। या क्लॅम्पचा 1 सेंटीमीटर वर असलेला भाग आपण वर ठेवलेला आहे। दिलेल्या पांढऱ्या बोर्ड्स पैकी एक बोर्ड खाली असा आडवा ठेवून त्यावर हे फिट करायचं आहे। या सर्व पांढऱ्या बोर्ड्सला या क्लॅम्प्स मध्ये फिट बसण्यासाठी खाचा दिलेले आहेत, त्यावर ते फक्त व्यवस्थित बसवायचे आहेत। हा सगळ्यात वरून बोर्ड लावायचा आहे। या पुठ्ठ्याच्या खाचेमध्ये या पांढऱ्या बोर्डची खाच बसायला पाहिजे। हा छोटा MSCIT लोगो असलेला बोर्ड आहे, त्याला देखील 4 छिद्र आहेत। ते नट स्क्रू ड्रायव्हर किंवा टेस्टरने मोठे करून घ्यायचे। ही क्लॅम्प काळजीपूर्वक लावायची आहे। तिची एक साइड बंद आहे, ती वर ठेवायची आणि जी ओपन आहे ती खाली ठेवायची। हे 2 पाईप्स अशा प्रकारे एकमेकांमध्ये जॉईन करून घ्यायचे। हे पाईप्स आपल्याला यामध्ये घालायचे असतात। हे दोघी पाईप्स अगोदर तयार झालेल्या टेबलच्या सगळ्यात वरच्या बोर्डमध्ये टाकायचे आणि क्लिक डिप्लोमा आणि MSCIT चा लोगो असलेला बोर्ड वरून या पाईप्समध्ये अडकवायचा। अशा प्रकारे आपला प्रोमो टेबल तयार। थँक्यू।